तर शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात आज धनंजय मुंडे यांनी अनेक खुलासे केलेत। बीड प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्यांनी सगळ्या बाबींवर खुलासा केलाय। काही लोक मला टार्गेट करतायत, बीडचा बिहार महायुतीच्या आमदारांनी केला असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर केलाय। मी दादांना शब्द देतो, माझ्यावर पॉंडिचेरीची जरी जबाबदारी दिली तरी मी ती पार पाडेन असंही धनंजय मुंडे म्हणाले। दरम्यान आता पाठीमागे जायचं नाही, भविष्याची वाटचाल करायची, काम करत राहायचं असा सल्ला सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंना दिलाय। धनंजय वर्धाला तुम्ही आलात, बोललात, पण तरी सुद्धा तुम्ही आलात, मोकेपणाने बोललात आणि गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टींना सामोरं गेलात त्याच्याबद्दलची सुद्धा मनमोकेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली। आणि हे करत असताना अजितदादांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाखालीच उद्याच्या भवितव्यामध्ये गेल्या 13 वर्षामध्ये तुम्ही जी काही प्रचंड मेहनत घेतली त्याच पद्धतीने काम करण्याची तुम्ही ग्वाही या ठिकाणी दिली, त्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचे सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो।